पालकमंत्री नसल्याने जिल्हा पोरका झाला असून शहरात उद्भवणाऱ्या समस्या घेऊन नेमकं जाणार कुणाकडे असं सध्याच्या परिस्थितीवरून म्हणता येईल। जिल्ह्यात एक नव्हे तर चार तेही कॅबिनेट मंत्री आहेत। तिघांमध्ये छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत, तर दादा भुसे हे शिंदे सेनेचे आहे। तसं अजित पवार यांनी माणिक कोकाटे यांना ही मंत्रिपदाची खुर्ची दिली होती, पण त्यांना ती टिकवता आली नाही किंवा त्यांच्यासाठी ती मृगजळ ठरली। म्हणजे एका जिल्ह्याला तब्बल 4 मंत्री देण्याची किमया महायुती सरकारने साधली। कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करून सरकारनं कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली। जिल्ह्याला 4 मंत्री देण्याचा उदारपणा दाखवणारे महायुती सरकार 2-2.5 वर्ष झाले तरीही जिल्ह्याला पालकमंत्री नियुक्त करण्याचं धाडस दाखवत नाही। महाजन यांना बाजूला ठेवा, कारण त्यांच्या खांद्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा भार आहे। राहिलेल्या तिघांपैकी एकही जण पालकमंत्री पदाच्या खुर्चीत बसण्याचा लायक नाही का, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। आणखीन 2.5-3 वर्षांनी निवडणुकीची धामधूम बघायला मिळणार आहे। म्हणजे विद्यमान आमदारांच्या कार्यकाळाचे 2-2.5 वर्ष खर्च झाले आहेत, तरीही या काळात सरकारने पालकमंत्री विना जिल्हा पोरकाच ठेवलाय। पालकमंत्री नसल्याने सरकारी अधिकारी निर्धास्त झाले आहेत, कारण त्यांना जाब विचारणारा कोण नाही। प्रशासनावर कुणाचीही पकड राहिलेली नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या निमित्ताने शहरभर विकास कामं सुरू आहेत। पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कामांचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याने संपूर्ण शहर खोदून ठेवण्यात आलंय। खासदार राजाभाऊ वाजे यांनी महापालिका आयुक्तांना खरमरीत पत्र लिहून नांगरून ठेवलेल्या शेतीसारखी शहराची परिस्थिती झाली आहे असा संताप व्यक्त केलाय। पावसाने तर विकास कामांचा दर्जा उघड करून दिलाय। शहरात असा एकही रस्ता नाही की जिथे खड्डा नाही। या खड्ड्यांनी आतापर्यंत 5-6 जणांचा बळी घेतला। तक्रार करायची झाली तर ती कुणाकडे करावी हा खरा प्रश्न आहे। 4 मंत्री असले तरी नेमकं गारहाणं कुणाकडे मांडायचं हाही प्रश्न आहे। पालकमंत्री असता तर निदान त्याच्या कार्यालयाची पायधूळ झाडता आली असती, निवेदन वगैरे देता आली असती। प्रसंगी पालकमंत्री या नात्यानं त्याला जाब विचारताही आला असता। पालकमंत्री म्हणून त्यानेच खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला असता। सध्या तरी तशी काहीच सोय नसल्याने खड्ड्यांप्रश्नी व्यापाऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकास कामांवर 30-35 हजार कोटी रुपयांची खैरात करणारे महायुती सरकार जिल्ह्याला किती दिवस पालकमंत्र्यांविना पोरकं ठेवणार असा नाशिककरांचा सवाल आहे। शहराची सध्याची अवस्था बघून तरी महायुतीच्या नेत्यांनी सामंजस्याने पालकमंत्री पदाचा तिढा सोडवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।